आज मंत्री छगन भुजबळ हे लातूरच्या दौऱ्यावरती होते. एका कुटुंबियाचं सांत्वन करण्यासाठी ते गेले होते. त्यावेळी त्यांनी असं म्हटलं की आमच्यावर अतिक्रमण करू नका, आरक्षण हिरावून घेऊ नका. आरक्षण वाचविण्यासाठी पुन्हा आता बलिदान देण्याची वेळ आलेली आहे. नाही, तो आरक्षण कोणी हिरावून घेतलं? तो आरक्षणावर अतिक्रमण कोणी केलं? तुला कळतंय का काय बोलते का नाही? त्याच्या ध्यानातच राह ना. आता काय ईसर बळ्या झालाय तेव्हा. आता ईसर बळ्या मंत्री नाव द्यायला बरं राहीन त्याला. आता त्याच्या ध्यानात राह ना. आता त्याला चकवा झाल्यासारखं व्हायला लागले ते. असं त्याच्यावर काही तर 2-4 लिंब फिंब जरी एखादा बाबा भेटत असला तर कुठं बघा म्हणा, लिंबू बिबे फिबे बांधा त्याच्या गळ्यात. मिरच्या काही 5-25 लाल पिवळ्या काळ्या मिरच्या असल्या तर जरा त्याला द्या थोडं काही खायला. असं काही एखादा बाबा असं बघा सापडून आणा. कारण तो आता अंधश्रद्धेचं मोडायला लागला आता तो. कारण ते श्रद्धा काय त्याच्या डोक्यात दिसत नाही आम्हाला. कारण त्याला कोणचं आरक्षण घेतलं आहे, कुठं घेतलं हेच कळा नाही. बोगस खातो तू, अधिकृत आरक्षण खातो तू. ज्याचे 2% लोकसंख्या आहे त्यांना 3.5% आरक्षण, ज्यांची 28% लोकसंख्या आहे त्यांना 14% आरक्षण मंडळनं दिलं. तू खातो 32%. असं देशात आहे का कुणी? बघितलं आहे का? मागच्या भाटिया आयोगानं त्यांची लोकसंख्या 37% दाखवली. मग त्याच्या अर्धे 18 ते 16% आरक्षण दिलं पाहिजे. तरी 32%. हे कोणचं अर्ध होतं? बोगस आरक्षण तू खातो. 16% आरक्षण आमचं, बोगस तू खातो. 50%च्या वर 2% आरक्षण गेलं आहे, बोगस आरक्षण तू खातो. आणि आम्हाला सांगतो आमचंच आरक्षण आत्तापर्यंत खाल्लं, आता ते आम्ही वापस घेतोय. हे दुःख नाही.